देशभर आज रामनवमी उत्सव साजरा केला जात असताना साईबाबांच्या शिर्डीतही मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे। 3 दिवसीय उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। साई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने नटले असून भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान आकर्षण ठरते। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि आज साई मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार आहे। साईबाबांच्या शिर्डीत 114वा रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे। 3 दिवसीय उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस। पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा होणार आहे। राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून आज लाखो साई भक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे। साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने नटले असून भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान उभारण्यात आली आहे। 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला जे आहे ते काल सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये जवळपास 1 लाखाच्या वर साई भक्तांनी जे काल दर्शन घेतलेले आहे आणि आज सुद्धा सकाळपासूनच जे आहे ती साई भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी झालेली आहे। आज बी जवळपास 1.5 लाखाच्या वर साई भक्त जे आहेत ते बाबांचं समाधीचं दर्शन घेतील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने जे आहे सर्व नियोजन केलेलं आहे। जवळपास 4000च्या दरम्यान साई भक्त जे आहेत गोदावरीचं पाणी घेऊन जे आहे ते कावडीने पाणी घेऊन बाबांच्या स्नानासाठी घेऊन आलेले आहेत। त्याचप्रमाणे 16 साई भक्त जे आहेत ते अयोध्येला जाऊन तेथून जे आहे ते गंगेचं पाणी घेऊन जे आहे ते बाबांच्या स्नानासाठी त्यांनी आणलेलं आहे। आज कुठले प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहेत? आज जे आहे ते निशाणाची मिरवणूक होणार आहे। द्वारकामाईवर जे आपण निशाण लावतो त्या निशाणाची मिरवणूक होईल। 5 वाजता जे आहे ते बाबांच्या रथाची जी आहे ती गावातून मिरवणूक होईल। त्यानंतर आरती होईल। संध्याकाळी 7 वाजता जे आहे ते मनोहर उदास यांचा साई भजन संध्येचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। उद्या सकाळी 10 ते 12 या कालावधीमध्ये कीर्तन होईल। त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर उत्सवाची जी आहे ती सांगता होईल। प्रतिनिधी प्रतीक पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्या।